तर महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। तर आज मस्त मी आपली उपवासाची महाशिवरात्री स्पेशल थाळी बनवणार आहे। तर त्यासाठी मी 1.5 वाटी साबुदाणा भाजून घेतला आणि त्यानंतर शेंगदाणे पण मी आमटी करता भाजून घेतलेले आहे। आणि आता मी ही आमटीची तयारी करत आहे। बघा, 1 चमचा लाल तिखट टाकून छान तळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं मी छान अशी ग्रेव्ही तयार केली होती। तशी मस्त आपल्याला आमटी बनवून घ्यायची आहे त्यासोबत खायला। आणि चवी पुरतं छान असं मीठ टाकलेलं आहे। आणि बघा, मस्त आता उकळी आलेली आहे आणि उकळी थोडं आपण त्याला 5 मिनिटे शिजू द्यायचं आहे। अशा प्रकारे आपली आमटी तयार झालेली आहे। त्यानंतर मी जो साबुदाणा भाजलेला होता ना, तो मिक्सरला मी बारीक करून घेतलेला आहे। बारीक म्हणजे जास्त बारीक नाही झालेलं आहे, ते थोडंसंच असं जाडसर ठेवलेलं आहे मी। आणि बटाटे उकडून घेतलेले होते, तर 1.5 वाटीसाठी मी त्यामध्ये 5 बटाटे आहे उकडून घेतलेले। त्याला अशा बारीक आपल्या किसणीने छान असं किसून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे। आणि थोडीशी मी हिरवी मिरचीची चटणी केलेली होती ते टाकत आहे। आणि त्यानंतर थोडंसं मी त्यामध्ये मीठ टाकलं आणि अर्धा लिंबू आपण त्यामध्ये पिळून टाकणार आहोत। अशा प्रकारे सगळं आपलं ते पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आणि ही शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि दह्याची मी त्यासोबत परत चटणी करत आहे। बघा, आणि थोडं मीठ घातलेलं आहे। आणि आता ते मी मिक्सरला बारीक करून ठेवलेलं आहे। आणि हे पीठ मळून झाल्यावर थोडंसं ते पीठ फाटतं आहे, थोडं नाही म्हणून तो पीठ असं आपलं म्हणजे निब्बर होतं, त्यामुळे तसं फाटत होतं। मग त्यानंतर मग मी अशा प्लेटीच्या एका साहाय्याने छान असा छोटासा त्याचा पराठा किंवा थालीपीठ आपण म्हणू शकतो, असे मी त्याचे मस्त छोटे छोट्या पराठे करून घेतलेले आहे। साबुदाणा बटाटा टाकून आणि हिरवी मिरची, अशी आपली आजची मस्त महाशिवरात्री स्पेशल थाळी तयार झालेली आहे। आणि तूप लावून आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे दोन्हीकडनं। कलर पण बघू शकता तुम्ही किती मस्त आलेला आहे। आणि आमटी दह्याची चटणी पण आपली तयार आहे। बघा, आणि आपले हे मस्त असे धिरडे किंवा पराठे आपण काही पण म्हणू शकतो। तर आपली ही उपवासाची महाशिवरात्री स्पेशल थाळी तयार आहे। आणि त्यासोबत द्राक्षे पण मी छान ठेवलेले आहे। तर तुम्ही पण आज संध्याकाळी करून बघा अशी उपवासाची थाळी।